Hello, good afternoon all. Welcome to the practical session of human resource management. So in the morning theory session, we discussed what is recruitment process. So in the practical session, we will discuss the next process, that is selection, how the selection is carried out. तर मी आतापर्यंत तुम्हाला 2 केस स्टडी दिले होते सुरुवातीला. त्या केस स्टडीमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची केस स्टडी होती आणि सेकंड आणि थर्ड एक्सरसाइज जी कंबाईन होती, जॉब ॲनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशनवर. मला वाटतं तुम्ही ते मॅन्युअलमध्ये लिहून घेतले असणार. तर आज सकाळी आपण रिक्रुटमेंट प्रोसेस टॉपिक कंप्लीट केला. तर एक केस स्टडी रिक्रुटमेंटवर आणि त्याआधी जो टॉपिक झालेला आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, त्यावर एक केस स्टडी, असे मी दोन केस स्टडी आता तुम्हाला या प्रॅक्टिकल सेशननंतर सेंड करणार. त्या केस स्टडी तुम्हाला जशाच्या तशा पूर्ण मॅन्युअलमध्ये लिहावं लागणार. म्हणजे सुरुवातीचे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड कंबाईन होतं आणि आज चौथा आणि पाचवं असे 5 एक्सरसाइज आपले लिहून कंप्लीट नेक्स्ट प्रॅक्टिकलपर्यंत आता झाले पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला ते शेअर करतो. तर आता आपण पाहूया सिलेक्शन प्रोसेस. सिलेक्शन कसं केलं जातं. रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आपण पाहिलं होतं की अप्लिकेशन कॅन्डिडेटनी केलेलं आहे. अप्लिकेशन केल्यानंतर आता समोर सिलेक्शन कसं करायचं हे आपण पाहूया. तर आपण सुरुवातीला डिस्कस करूया की सिलेक्शन म्हणजे काय आणि त्याची प्रोसेस कशी असतं. सो व्हॉट इज सिलेक्शन. सिलेक्शन इज द प्रोसेस ऑफ पिकिंग or choosing the right candidate who is most suitable for the vacant job position in the organization. म्हणजे सिलेक्शन म्हणजे आपल्याला एका पर्टिक्युलर पोस्टसाठी जो कॅन्डिडेट लागते तो कॅन्डिडेट एक सुटेबल कॅन्डिडेट आपल्याला त्या जागेसाठी घ्यायचा आहे. तर त्या प्रोसेसला आपण सिलेक्शन प्रोसेस म्हणतो. सो इन अदर वर्ड, सिलेक्शन कॅन ऑल्सो बी एक्सप्लेन्ड ॲज प्रोसेस ऑफ इंटरव्ह्यूइंग द कॅन्डिडेट्स अँड इव्हॅल्युएटिंग देअर क्वालिटीज विच आर रिक्वायर्ड फॉर स्पेसिफिक जॉब अँड देन चूजिंग द सुटेबल कॅन्डिडेट फॉर द पोझिशन. हे झालं सिलेक्शनचा मिनिंग. त्यानंतर पाहूया स्टेप्स कोणत्या कोणत्या इन्व्हॉल्व होतात. सो देर आर 8 स्टेप्स. सो प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू, रिसिविंग अप्लिकेशन, आफ्टर रिसिविंग अप्लिकेशन, स्क्रीनिंग ऑफ अप्लिकेशन, देन एम्प्लॉयमेंट टेस्ट, इंटरव्ह्यू, रेफरन्स चेकिंग, मेडिकल एक्झामिनेशन अँड फायनल सिलेक्शन. सो वी विल डिस्कस वन बाय वन each step. So first of all, preliminary interview. So in interview, this is a very general and basic interview conducted so as to eliminate the candidate who are completely unfit for the organization. म्हणजे पहिली सुरुवातीला एक प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू घेतला जातात की या कॅन्डिडेटने अप्लिकेशन केलेलं आहे त्या अप्लिकंटला कॉन्टॅक्ट केला जातो, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि त्यापैकी जे पोटेन्शियल कॅन्डिडेट राहणार फक्त त्यांनाच नेक्स्ट स्टेपमध्ये बोलावलं जातं. सो प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. देन रिसिविंग अप्लिकेशन. तर प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू झाल्यानंतर जे काही पोटेन्शियल कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले राहणार त्यापैकी किती कॅन्डिडेट अप्लिकेशन करतील त्यांचं अप्लिकेशन आपल्याला रिसिव्ह करायचं आहे, म्हणजे रिसिविंग अप्लिकेशन. तर या स्टेपमध्ये काय तर पोटेन्शियल एम्प्लॉई अप्लाय फॉर जॉब्स बाय सेंडिंग अप्लिकेशन टू द ऑर्गनायझेशन. म्हणजे जे कॅन्डिडेट प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आलेले आहेत तर ते आता त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करणार. So the application gives the interviews information about the candidate like their biodata, work experience, hobbies and interest. म्हणजे ते त्यांचा रेझ्युमे सबमिट करणार की ज्यामधून त्यांना त्यांचा बायोडाटा, वर्क एक्सपिरियन्स, हॉबीज आणि इंटरेस्ट हे कंपनीसोबत शेअर केला जाणार. तर सुरुवातीला प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू झालं, त्यानंतर अप्लिकेशन रिसिव्ह झाले जे पोटेन्शियल कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे. देन थर्ड वन इज स्क्रीनिंग अप्लिकेशन. आता अप्लिकेशन एक वेळा रिसिव्ह झाल्याच्या नंतर थर्ड स्टेप असतं स्क्रीनिंग. स्क्रीनिंगमध्ये वन्स द अप्लिकेशन आर रिसिव्ड दे आर स्क्रीन बाय द स्पेशल स्क्रीनिंग कमिटी हू चूज द कॅन्डिडेट फ्रॉम अप्लिकेशन टू कॉल फॉर ॲन इंटरव्ह्यू. म्हणजे एक वेळा अप्लिकेशन रिसिव्ड झाले त्यानंतर एक स्पेशल स्क्रीनिंग कमिटी असतं. ती स्पेशल स्क्रीनिंग कमिटी काय करतं की जे अप्लिकेशन आलेले आहेत त्या अप्लिकेशनमधला त्यांचा बायोडाटा चेक करतं, त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे आणि जे आपल्या पोस्टसाठी जॉब डिस्क्रिप्शन आहे त्याला ते वेल सुटेड आहे की नाही ह्या गोष्टी चेक केल्या जातं आणि पोटेन्शियल कॅन्डिडेटला नेक्स्ट स्टेपमध्ये पाठवलं जातं. तर ही झाली तिसरी स्टेप, स्क्रीनिंग अप्लिकेशन. देन द फोर्थ वन इज एम्प्लॉयमेंट टेस्ट. सो बिफोर an organization decide a suitable job for an individual, they have to gauge their talent and skills. So this is done through various employment tests like intelligence test, aptitude test, proficiency test or personality test. तर आपण जसं पाहतो, आपण कोणत्याही प्रकारची सपोज बँकिंगची एक्झामिनेशन असणार, एक रिक्रुटमेंट आलेली आहे बँकिंगची, तर त्यांचे वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात. क्वांटिटेटिव्ह टेस्ट घेतलं जातं, ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जातात, रिसर्च ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जातात. तर वेगवेगळ्या
टेस्ट घेतल्या जातात, जसं पर्सनॅलिटी अँड इंटरेस्ट टेस्ट असतं, ॲप्टिट्यूड अँड ॲबिलिटी टेस्ट असतं, की ज्यामध्ये त्यांना कळणार की या कॅन्डिडेटमध्ये किती पोटेन्शियल आहे. देन द नेक्स्ट स्टेप इज then next step is interview. So after employment test, जेव्हा आपण एम्प्लॉयमेंट टेस्ट घेतल्या, वेगवेगळ्या ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या, न्यूमरिकल ॲबिलिटी चेक केली, सायकोग्राफिक ज्या टेस्ट असतात त्या घेतल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप असतं इंटरव्ह्यू. सो द नेक्स्ट स्टेप इज सिलेक्शन ऑफ द सिलेक्शन प्रोसेस इज एम्प्लॉई इंटरव्ह्यू. सो इन द एम्प्लॉई इंटरव्ह्यू इट इज डन टू आयडेंटिफाय द कॅन्डिडेट स्किल अँड सेट ऑफ ॲबिलिटी टू वर्क इन अँड ऑर्गनायझेशन इन डिटेल. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये काय केलं जातं की जे कॅन्डिडेट्स असतात त्यांच्या सायकोग्राफिक टेस्ट घेतल्या जातात, म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे हे सर्व चेक केलं जातं. कारण एम्प्लॉयमेंट टेस्टमध्ये ऑलरेडी कॅन्डिडेटचं किती टॅलेंट आहे हे माहीत पडलेलं असतं, बट प्रेझेन्स ऑफ माइंड कसा आहे, तो कॅन्डिडेट कोणत्या सिच्युएशनला कसा फेस करू शकणार हे टेस्ट केलं जातं इंटरव्ह्यूमध्ये. सो पर्पज ऑफ ॲन एम्प्लॉयमेंट इंटरव्ह्यू इज टू फाइंड आउट the sustainability of candidate or suitability of the candidate and to give him an idea about the work profile and what is expected of the potential employee. या कॅन्डिडेटला सांगितलं जातं की आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे जॉब डिस्क्रिप्शन आहे त्या जॉब डिस्क्रिप्शनसाठी ऑर्गनायझेशनचे किती एक्सेप्टेशन आहेत कॅन्डिडेट करून हे सगळं चेक केलं जातं. त्यानंतर एम्प्लॉयमेंट इंटरव्ह्यू इज अ क्रिटिकल फॉर जॉब सिलेक्शन ऑफ द राईट पीपल. म्हणजे इंटरव्ह्यू ही महत्त्वाची स्टेप असतं, कारण इंटरव्ह्यूमध्येच कॅन्डिडेटचं काय पोटेन्शियल आहे, तो कसा वागू शकतो, कोणते डिसिजन घेऊ शकतो हे कळतं. तर इंटरव्ह्यू हे महत्त्वाचे स्टेप असतं. त्यानंतर 6वी स्टेप आहे चेकिंग रेफरन्सेस. सो द पर्सन हू गिव्ह रेफरन्स ऑफ पोटेन्शियल एम्प्लॉई इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे आता ऑर्गनायझेशनमध्ये काही सिनियर मॅनेजर्स असणार किंवा सिनियर किंवा रिटायर्ड स्टाफ असणार, तर त्यांनी जर काही कॅन्डिडेट स्वतः रेफर केलेले असणार, तर रेफर केल्यानंतर ते स्वतः सांगतील की त्या कॅन्डिडेटमध्ये लिडरशिप ॲबिलिटी कोणत्या आहेत, मॅनेजरल स्किल्स कोणत्या आहेत किंवा कोणत्या कोणत्या ॲबिलिटी आहेत हे रेफरन्समध्ये कळणार. त्यामुळे सो द रेफरी कॅन प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द पर्सन्स कॅपेबिलिटी, एक्सपिरियन्स इन अ प्रिव्हियस कंपनीज अँड लिडरशिप अँड मॅनेजरियल स्किल्स. तर त्यामुळे रेफरन्सनी जे कॅन्डिडेट्स येतात तर त्यांचं सिलेक्शन होणं जवळपास निश्चित असतं, कारण एका एक्सपिरियन्स एम्प्लॉईनी ते रेफर केलेले असतात. सो द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द रेफरी मीन टू बी केप्ट कॉन्फिडेन्शियल. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन असते की रेफरन्सने आलेला आहे तर ही कॉन्फिडेन्शियल असते, ही पब्लिक केल्या जात नाही. सो चेकिंग रेफरन्सेस. तर नेक्स्ट स्टेप इज मेडिकल टेस्ट. आता सर्व सिलेक्शन झालेलं आहे, कॅन्डिडेटचं इंटरव्ह्यू झाला, त्याआधी त्याच्या ॲप्टिट्यूड टेस्ट झाल्या. आता नेक्स्ट स्टेप असतं मेडिकल टेस्ट. सो मेडिकल एक्झामिनेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन द सिलेक्शन प्रोसेस. मेडिकल एक्झामिनेशन हेल्प्स द एम्प्लॉई टू नो द पोटेन्शियल कॅन्डिडेट्स आर फिजिकली अँड मेंटली फिट. तर जे कॅन्डिडेट आता हे सिलेक्शन करायचं आहे, फायनल सिलेक्शन ज्यांचं करायचं आहे, तर ते मेडिकली फिट आहे की नाही हे चेक केलं जातं. का चेक केलं जातं? कारण जर कॅन्डिडेट मेडिकली फिट नसणार तर जे वर्षात वर्किंग डेज असतात ते पूर्ण वर्किंग डेजमध्ये ते कामी येणार नाही. म्हणजे ते जर समजा त्यांचे हेल्थ काही इश्यू राहिले तर ऑर्गनायझेशनच्या ते कामी नाही येणार किंवा डेज लॉस्ट होणार ऑर्गनायझेशनचे. त्यामुळे मेडिकल टेस्ट ही महत्त्वाची असतं. सो अ गुड सिस्टीम ऑफ मेडिकल चेकअप इन्श्युअर दॅट द एम्प्लॉई स्टँडर्ड्स ऑफ हेल्थ आर हायर अँड देअर आर फ्युअर केसेस ऑफ अब्सेंटिझम. म्हणजे ते कमीत कमी अब्सेंट राहणार. ॲक्सिडेंट अँड एम्प्लॉई टर्नओव्हर, म्हणजे एम्प्लॉई टर्नओव्हर जास्त राहणार जर अब्सेंटिझम कमी असलं तर. तर ही झाली मेडिकल टेस्ट. आणि फायनल स्टेप्स असतं फायनल सिलेक्शन. सर्व टेस्ट झालेले आहेत आणि सर्व टेस्टनंतर जे काही कॅन्डिडेट 2, 4, 5 काय व्हॅकन्सी असणार तर ते कॅन्डिडेट फायनल सिलेक्ट केल्या जाणार. सो दिस इज द फायनल स्टेप इन द सिलेक्शन प्रोसेस. आफ्टर द कॅन्डिडेट सक्सेसफुली पास्ड ऑल द रिटर्न टेस्ट, इंटरव्ह्यू, मेडिकल एक्झामिनेशन, द एम्प्लॉई इज सेंट ऑर ईमेल्ड अँड अपॉइंटमेंट लेटर कन्फर्मिंग हिज जॉब. म्हणजे आता रिटर्न टेस्ट झाली, त्यानंतर इंटरव्ह्यू झाला, मेडिकल टेस्ट झाल्या, ह्या सर्व टेस्टमधून सिलेक्ट झाल्यानंतर ऑर्गनायझेशन त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला ईमेल करणार, त्याचा अपॉइंटमेंट लेटर किंवा पर्टिक्युलरली कोणत्या माध्यमाद्वारे पाठवणार. आणि अपॉइंटमेंट लेटरमध्ये काय राहणार? अपॉइंटमेंट लेटरमध्ये राहणार की त्याला किती अवर्स काम करायचं आहे, वर्किंग अवर्स, त्याची सॅलरीची माहिती, त्यानंतर लिव्ह अलाउन्सेस की त्याला किती मिळणार. देन एम्प्लॉईज आर ऑफन हायर्ड ऑन कंडिशनल बेसिस.
म्हणजे काही काही एम्प्लॉई ही सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतले जातात आणि त्यानंतर जेव्हा त्या कॅन्डिडेटचं परफॉर्मन्स अप्रायझल होतं, आफ्टर परफॉर्मन्स अप्रायझल द कॅन्डिडेट्स आर परमनंटली रिक्रुटेड इन द ऑर्गनायझेशन ऑर सिलेक्टेड इन द ऑर्गनायझेशन. तर आपण आज सकाळी रिक्रुटमेंटची पूर्ण प्रोसेस डिटेलमध्ये पाहिली होती आणि आता आपण पाहिलेलं आहे की सिलेक्शन कसं केलं जातं. तर सिलेक्शनमध्ये आपण काय पाहिलं की सिलेक्शनमध्ये पहिले इंटरव्ह्यू घेतलं जातं, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. त्या इंटरव्ह्यूमधून जे कॅन्डिडेट राहणार त्यांची अप्लिकेशन येणार. तर ते अप्लिकेशन आल्यानंतर त्या अप्लिकेशनचं स्क्रीनिंग होणार की पर्टिक्युलर त्यांचा बायोडाटा, त्यांचे हॉबीज जे काही आहे जॉब डिस्क्रिप्शनला सूट होतात का नाही हे चेक केलं जाणार. त्यानंतर एम्प्लॉयमेंट टेस्ट घेतल्या जाणार, म्हणजे रिटर्न टेस्ट घेतल्या जाणार, वेगवेगळ्या ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जाणार आणि रिटर्न टेस्ट झाल्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू घेतला जाणार. आफ्टर इंटरव्ह्यू रेफरन्स चेक केला जाणार की कोणते कॅन्डिडेट रेफरन्सने आलेले आहेत किंवा चांगले रेफरन्स ज्यांचे आहेत तर ते विद्यार्थी पाहिल्या जाणार किंवा कॅन्डिडेट पाहिल्या जाणार. आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार. मेडिकल एक्झामिनेशनमध्ये वेगवेगळे त्यांच्या टेस्ट केल्या जाणार की कॅन्डिडेट हेल्दी आहे की नाही. त्यानंतर फायनल सिलेक्शन होणार. तर ही आहे सिलेक्शन प्रोसेस. तर आपण आता रिक्रुटमेंट पूर्ण पाहिली, सिलेक्शनसुद्धा झालं. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आपण इंडक्शन कसं होणार, म्हणजे ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट. म्हणजे कॅन्डिडेट जो पर्टिक्युलर एक एम्प्लॉई झालेला तर एम्प्लॉईची डेव्हलपमेंट कशी करणार ऑर्गनायझेशन, आपण आता हे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर हा प्रॅक्टिकल सेशन झाल्यानंतर आता मी तुम्हाला अटेंडन्स शीट सेंड करणार ऑनलाईन आणि 2 केस स्टडी सेंड करणार. तर तुम्ही सर्व दिलेले जे वर्क आहे हे पुढच्या प्रॅक्टिकलच्या हातात ऑनलाईन सबमिट करा. सो थँक्यू अँड थँक्यू सो मच. आय होप यू आर एन्जॉईंग व्हिडिओ सेशन्स ऑनलाईन. थँक्यू.